काय तुमची भूमिका आहे, कशासाठी नेमकं काय झालं जीवितात, तुमचं किती निधी वळवला इकडे तिकडे, नेमकं काय झालं? खरं तर हा माझ्यासोबत अन्याय आहे, कारण मी महानगरपालिकेचा एक सदस्य आहे. पण काही नेते जे पदाने मोठे आहेत पण मनाने लहान आहेत, ते माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा निधी, कारण त्यांनी कधी विकास कामं केलेलीच नाहीये, त्यामुळे विकास निधी काय असतो, आणि विकास निधी हा कुठल्या व्यक्तीशी संबंधित नसतो, तर त्या भागातील नागरिकांची असतो. आणि माझ्या प्रभागातील नागरिकांनी सुद्धा यांना दोनदा मतदान केले, दोनदा निवडून दिले, पण अशा परिस्थितीमध्ये स्वतः एक सुद्धा टॉयलेट माझ्या प्रभागात बांधलं नाहीये मतदारसंघामध्ये. पण त्या नेत्यांनी, माननीय चंद्रकांतदादा पाटील असतील, त्यांच्या आदेशाप्रमाणे आज सभागृहामध्ये माझा जो विकास निधी आहे, जो माझ्या प्रभागामध्ये मी विकास करणार होतो, मैदान बनवणार होतो, रस्ते बनवणार होतो, गार्डन बनवणार होतो, टॉयलेट बनवणार होतो, हा सर्व निधी शून्य करण्यात आलेला आहे. किती होतं तुम्हाला मंजूर? साधारण 15 कोटीच्या आसपास हा निधी होता. आणि तो बजेटमध्ये त्या ठिकाणी आज अन्यायकारक चुकीच्या पद्धतीने त्यांनी आज या ठिकाणी सभागृहामध्ये आणून माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर, केवळ माझ्यावर तर नाही तर माझ्या बाणेरवाडी, पाषाण, सुत्रवाडी, सोमेश्वरी, माळुंगे या भागातील विकास कामांना खोडा घातलेला आहे. 100%. कारण ज्या दिवशी माझा हा ठराव स्थायी समिती, मान्य स्थायी समिती पुढे होता की कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये काही चुकीची कामं झालेली आहेत, कमीचे काम असून जास्तीचे बिल त्या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे, याबाबत तुम्ही मान्य आयुक्तांनी किंवा प्रशासनाने याची चौकशी करावी असा ठराव मी त्या ठिकाणी दिला होता. त्याच्यामध्ये मी कोणाचंही नाव घेतलं नव्हतं, पण तरी सुद्धा हा भ्रष्टाचार कोणी केलेला आहे ते सिद्ध झालं आणि त्याच दिवशी तो ठराव नामंजूर केला आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं त्या ठिकाणी बजेट शून्य करण्याचा प्रयत्न केला. पण हे पुणेकर बघत आहे आणि याचं येणाऱ्या काळामध्ये उत्तर पुणेकरण्याची पण देतील. चंद्रकांत पाटलांवर ठाकूर होता हे ठीक आहे, तुमचं ते काय वाद झाले सर्वांना माहिती, पण इथे पालिकेत कोणी हे सगळं कुभांड रचलं असं तुमचं? हे आता शेवटी महानगरपालिकेमध्ये स्थायी समिती अध्यक्ष श्री श्रीनाथ बिमाले यांना निश्चितपणे चंद्रकांत दादांचा दबाव होता, त्यामुळे त्यांनी हा ठराव चुकीच्या पद्धतीने आणून त्या ठिकाणी माझ्यासारख्या नगरसेवकाचं बजेट शून्य केलेलं आहे. सभागृह त्याची काय भूमिका होती? कारण खरं तर हे माझ्यापेक्षा माझ्या भागातील नागरिकांचं नुकसान आहे, कारण गेले काही दिवसापासून कोरोना होता, त्यानंतर प्रशासन राज्य होतं, त्यानंतर चंद्रकांत दादा सारखे काहीच काम न करणारे नेते या मतदारसंघाला भेटले, त्यामुळे माझ्या प्रभागाचा खऱ्या अर्थाने विकास हा खूप अपूर्ण आहे आणि त्यासाठी आता ही संधी आली होती. पण अशा प्रकारे राजकारण करून माझ्यासारख्याला ठीक आहे टार्गेट केलं तर चालते, पण या भागातील त्या नागरिकांचा काय त्याच्यामध्ये दोष आहे? याच्यामध्ये माझ्या प्रभागातल्या नागरिकांचा काय दोष आहे? कारण त्यांनी सुद्धा त्यांना दोनदा मतदान करून त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे. पण हेतू जाणीवपूर्वक तुमचा निधी वर्ग करण्याचा प्रस्ताव कुठल्या हा स्थायी समितीमध्ये रुपाली धाडवे आणि डॉक्टर कोदरे, कारण त्यांना सांगण्यात आलं आणि माननीय चेअरमन यांच्या सांगण्यानुसार त्यांनी तो निधी प्रस्ताव आणलेला आहे. गट कोणी नाही रचला. भारतीय जनता पक्षाच्या सर्वच नेत्यांशी माझे चांगले संबंध आहेत, त्यांनाही माझ्या बाबतीत सहानुभूती आहे, पण काही अपरिहार्य कारणामुळे वरिष्ठ नेत्यांचा शब्द त्यांना डावलता येत नाही. सभागृह नेते असतील यांची भूमिका असेल असताना पण वरून जर वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं की मला पाहिजेच, मला याचं बजेट नाहीच पाहिजे, तर काय करणार आहे? शेवटी त्यांना त्यांच्या नेत्यांचं त्यांना ऐकणं काम आहे. आम्ही इथे विरोधात आम्ही काम करतोय. पुणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजितदादांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या विरोधात आम्ही त्या ठिकाणी निवडणुका लढवलेल्या आहेत. आम्ही विरोधात बसलेलो आहोत, परंतु ह्याचा अर्थ असा नाही की विरोधात बसलेल्या सभासदाचे संपूर्ण बजेट काढून घेणं, त्याच्यावरती अशा प्रकारचा अन्याय करणं, हा त्याच्यावरती अन्याय होत नाही. हा तो ज्या भागातून निवडून आलेला आहे त्या भागातल्या नागरिकांच्या वरती होणारा तो अन्याय आहे. त्यांनी टाकलेली विकास कामं ही त्याचे काय स्वतःच्या घरातल्या का परिसरात त्याच्या घराच्या जवळची नसतात, तर त्यांनी संपूर्ण प्रभागासाठी त्या ठिकाणी काही सुचवलेली कामं असतात जे नागरिकांच्यासाठी अत्यावश्यक असतात. अशा वेळीस केवळ सूडबुद्धीने, राजकीय हेतूने अशा गोष्टी करणं, एखाद्या सभासदाचं बजेट पूर्णतः काढून टाकणं, त्याला झिरो बजेट करणं, हे भारतीय जनता पक्षाला किंवा सत्ताधाऱ्यांना हे शोभा देत नाही. याबाबत त्यांनी त्यांची जी काही चूक केलेली त्यांनी ती वेळेस दुरुस्त करावी आणि कुणावरती अन्याय होऊ देणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी. अन्यथा अशा प्रकारे जर पांडा जर पडू लागला तर तो एक अतिशय वाईट पांडा पडेल आणि त्याची किंमत
पुढल्या काळात बऱ्याचशा लोकांना भोगावे लागेल. अमोल बालवडकर यांनी कोथरूड मतदारसंघाचे आमदार असणारे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून करण्यात आलेल्या विकास कामांची चौकशी करावी असा प्रस्ताव दिला होता. त्याला तर ही रिॲक्शन आलेली नाही. त्याच्यामध्ये खूप कांगोरे आहेत. अमोल बालवडकर ज्या भागामध्ये, अमोल बालवडकर पूर्वी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक होते, त्यांना भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं नाही. अजितदादांनी त्यांना बोलावून तिकीट दिलं, त्या ठिकाणी ते निवडून आले. त्यांच्या लोकप्रियतेमुळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भक्कम पाठिंब्यामुळे ते आणि आमचे बाबूराव चांदेरे हे दोघं जण त्या ठिकाणी निवडून आले. ते निवडून आल्यावरती जो राजकीय, एकदा निवडणूक संपल्यावरती जे राजकीय वैमनस्य असतं, जे राजकीय ईर्ष्या असते, ती संपणं आवश्यक होतं. परंतु त्या ठिकाणी अमोल बालवडकरांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या विरुद्ध सोशल मीडियामध्ये जाणीवपूर्वक चुकीच्या पोस्ट टाकल्या जात आहेत. त्यांना बदनाम करण्याच्या बाबतीत त्या ठिकाणी सोशल मीडियाचा वापर होतोय आणि त्यामुळे अमोल बालवडकरांकडनं सुद्धा रिॲक्शन्स येत आहेत. आणि ऍक्च्युली जरी तसं असलं तरी त्यांचं बजेट काढून घेणं हे चुकीचं आहे. हा अमोल बालवडकरांवरती अन्याय नाही, हा त्या ठिकाणी बाणेर बालेवाडीकर आणि पाषाणमधल्या नागरिकांवरती होणारा तो अन्याय आहे. जी बालवडकरांनी वॉकआउट केलं की त्यांचं म्हणणं आहे की माझा निधी जो मंजूर होता तो झिरो केला स्थायीनं दादांच्या सांगण्यावरनं, चंद्रकांतदादांच्या. त्याच्यावर त्यांच्याकडे पुरावा नाहीये काही की त्यांनी कोणाच्या सांगण्यावरनं केलं आहे म्हणून. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काही विषय दाखल होतात जनरल बॉडीमध्ये ते कार्यपत्रिकेवरती येतात, तर त्यांनी त्यासाठी थांबणं गरजेचं होतं. दुसरं, प्रत्येक पक्षाचे सभासद प्रत्येक विषय समितीमध्ये आहेत. त्यामुळे ते जे म्हणत होते की मला विषय माहिती नाही, विषय मला सांगितला गेला पाहिजे, तर असं होत नाही. प्रत्येकाला विषय माहिती असतात. त्यांच्या पक्षाच्या सभासदांनी त्यांना विषय सांगायला पाहिजे. पण त्यांचं म्हणे वार्डातल्या लोकांवर का अन्याय करतं. प्रभागातल्या माझ्या मला लोकांनी निवडून दिले, पहिला मी भाजपमध्येच होतो, मग एवढा देश कशासाठी. भीमालाईनवर आरोप आहे विशेष करून त्यांचा आणि दादांवरचे. नाही, त्यांचं काय विषय झाला हे मला माहिती नाहीये की त्यांना त्यांच्या आपापसात काही भांडणं असतील, याच्याबद्दल मला कोणतीही कल्पना नाही. पण मला असं वाटत नाही कुठले वाद असतील म्हणून, आणि त्यासाठी असं कुठलं मार्ग निवडला असेल असं मला वाटत नाही. पण त्यांनी झिरो बजेट केलंय त्यांचा असा आरोप आहे. नेमकं काय घडलं की त्यांचं त्यांचं बजेट आहे वरीकरणाच्या माध्यमातून इतर प्रभागात गेलं असेल किंवा काय? नाही, सुरुवातीला बजेट जेव्हा छापून आलं होतं त्यावेळेला चुकीने त्यांचं बजेट झिरो झालं होतं आणि नंतर भीमालेंनी त्यांना बजेट दिलं सुद्धा. आपण त्यांना सगळ्यांना बजेट दिलं, ज्यांचं बजेट नाही आलं त्यांना. पण त्यानंतर आता काय झालं ह्याची कल्पना मला नाही. पण याचं कारण कसं आहे, त्याच वार्डात भाजपला भरपूर मतं पडली. हे काहीशे मतं निवडून, तुम्हालाही माहिती 200-250 काहीतरी मतं निवडून, मग भाजपला केलेल्या मतदानाचं काय तिथलं, हा मुद्दा आहे तिथला. तिथे अन्य नगरसेवक सुद्धा आहेत जे काम करतील. आणि ह्यांचा काय विषय झाला नेमका मी त्याची माहिती घेणार आहे, कारण मला मगाशी लक्षात आलं की त्यांचा काहीतरी बजेटचा विषय झाला.